शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारिजात इंडस्ट्रीज कंपनीच्या तबा या तणनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते कोणत्या पिकावर वापर करावे, तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी कोबी पिकाची लागवड केलेली आहे. तसेच बघायचे झाले तर कोबी पिकात तण हे भरपूर प्रमाणात असते. तर पारिजात कंपनीने कोबी पिकासाठी बाजारात तबा हे तणनाशक उपलब्ध केलेले आहे, जेणेकरून कोबी पिकातील तण नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तसेच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, तबा या तणनाशकात आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो, तर यामध्ये ऑक्झाडिग्रिल 80% WP म्हणजेच वेटेबल पावडर या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे प्रोटोनोज स्टिपिनोज ऑक्सिडोजच्या एन्झाईमला प्रतिबंध करून प्रोटॉक्सचे प्रोटोममध्ये रूपांतर करून हे तणांचा नायनाट करत असते. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, तण हे हळूहळू करपायला सुरुवात होते, म्हणजे त्याचं नेक्रॉसिस होऊन त्या ठिकाणी तणाचा नायनाट केला जातो. तसेच शेतकरी मित्रांनो, तबा या तणनाशकाची जर आपण वैशिष्ट्ये बघितली तर फवारणी केल्यावरती दीर्घकाळ मातीत चिटकून राहते. त्यामुळे आपल्याला जास्त कालावधीसाठी तण नियंत्रण मिळत असते. तसेच हे अरुंद व रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी चांगले असे तणनाशक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तबा या तणनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर कोबी, सूर्यफूल आणि भात याच पिकावरती आपण फक्त तबा या तणनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या तणांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर आपल्या पिकातील हरळी म्हणजे सायनोडॉन डक्टेलॉन, त्याच पद्धतीने डिजिटारिया स्पेसिस म्हणजे क्रॅप गवत जे येत असतं, तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने चिनोपोडियम अल्बम म्हणजे चाकवत गवत जे येत असतं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने सायप्रोस रोटुंडस म्हणजे नागरमोथा किंवा आपण त्याला लवाळी म्हणतो, तर त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, तबाचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर कोबी पिकासाठी एकरी 100 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण करू शकतो. प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला तर अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. त्याच पद्धतीने सूर्यफूल पिकासाठी आपण 150 ग्रॅम प्रति एकरी याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला तबाची फवारणी कधी करायची, तर कोबी पिकासाठी लागवड केल्यानंतर 3 दिवसांच्या आतच आपल्याला याची फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला तण नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी होईल. तर शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक आहे, तरी वापर करताना कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार वापर करावा. ज्या पिकासाठी तणनाशक आपल्याला दिलेलं आहे, त्याच पिकासाठी खात्री करूनच आपण फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला आपलं नुकसान टाळता येईल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पारिजात कंपनीच्या तबा या तणनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच तुम्ही जर चॅनलवरती आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.